नाफेड आणि एनसीएफने खरेदी केलेला कांदा सडला तर 15 ऑगस्ट नंतर कांद्याचे बाजारभाव 4,000 रुपये पार करणार की थेट कोसळणार। राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला बाजारभाव हे स्थिर आहेत। कांद्याची आवकही सध्याला कमी आहे, तर कांद्याचं लागवड क्षेत्र मागच्या वर्षीपेक्षा त्या ठिकाणी अजूनही कमी आहे। याशिवाय सध्या सुरू असलेली जी काही अतिवृष्टी आहे यामुळे कांद्याची जी काही लागवड आहे यामध्ये त्या ठिकाणी दिवसेंदिवस उशीर होत चाललेला आहे। तर दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी उलथापालट त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यातच उन्हाळ कांद्याचा साठाही त्या ठिकाणी आता कमी झालेला आहे। शिवाय लाल कांदाही मार्केटमध्ये दाखल व्हायला अजून त्या ठिकाणी 2 महिने अवकाश आहे। यामुळं त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीएफनं जो काही कांदा खरेदी केला होता तो कांदा आता त्यांच्या गोदामामध्ये सडत असल्याच्या ज्या काही बातम्या आहेत त्या वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर येत आहेत। तर याबाबतीत नेमकी सत्यता काय आहे, तर खरीपाचं लागवड क्षेत्र असेल, अवकाळी पावसाचा कांद्याला फटका असेल किंवा कांद्याची निर्यात आणि जागतिक बाजारपेठेमध्ये नेमकी कांद्याची परिस्थिती काय आहे, मागणी आणि पुरवठ्याचं गणित नेमकं कसं असणार आहे आणि एकंदरीतच 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावाची दिशा नेमकी काय असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कांद्याच्या बाजारभावाचं गणित आपण जर का पाहिलं तर मागणी आणि पुरवठा यांचा रेशो असेल किंवा कांद्याची आवक असेल, कांद्याचं लागवड क्षेत्र असेल, कांद्याची निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची परिस्थिती, या सर्वच गोष्टी कांद्याच्या बाजारभावावरती परिणाम करतात। सध्या जर बाजारामध्ये आपण कांद्याची परिस्थिती जर का पाहिली तर राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यामध्ये त्या ठिकाणी लासलगाव असेल, पिंपळगाव बसमत असेल, चांदवड असेल, कळवण असेल, नाशिक असेल, संगमनेर असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल, या सर्वच मार्केटमध्ये कांद्याला दर हे त्या ठिकाणी स्थिर आहे। तर मिडियम क्वालिटीच्या कांद्याला 12 ते 25 रुपयापर्यंत दर मिळतात, तर टॉप क्वालिटीच्या कांद्याला सध्या 35 रुपयापर्यंत चांगल्या कांद्याला त्या ठिकाणी दर मिळतोय। तर एकंदरीतच सध्या ऑगस्ट महिना सुरू असताना ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालट त्या ठिकाणी पाहायला मिळते, कारण हा काळच असा आहे की कांद्याचा जो काही साठा आहे तो त्या ठिकाणी कमी राहिलेला असतो आणि नवीन कांदा जो काही लाल कांदा म्हणतो आपण तो बाजारामध्ये यायला त्या ठिकाणी उशीर झालेला असतो। नक्कीच नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून जो काही कांदा खरेदी केला गेला होता तर हा जो काही कांदा आहे तो हा 25 ते 30% सडत असल्याच्या ज्या बातम्या आहेत सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर येतात। कारण नाशिक गोवामध्ये जे काही एनसीएफ आणि नाफेडची गोडाऊन्स आहेत या गोडाऊनमध्ये जे काय बातम्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना जायला त्या ठिकाणी विरोध केला जातोय। जे स्थानिक अधिकारी किंवा स्थानिक जे कार्यकर्ते आहेत किंवा शेतकरी संघटना यांना देखील त्या ठिकाणी जायला त्या ठिकाणी मज्जाव केला जातोय आणि दमट वातावरण असेल किंवा गोदामांमधील साठवणुकीतील त्रुटी असेल यामुळे हा जो काही कांदा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सडला आहे। जर सरकारी साठ्यातील कांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर खराब जर झाला तर भाव वाढल्यानंतर बाजारामध्ये स्वस्त कांदा उतरून दर नियंत्रित करण्याची जी काही सरकारची क्षमता आहे ती कमी पडेल आणि याचा थेट फायदा उन्हाळा कांदा जो काही ज्या शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे त्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मिळेल। दुसरा घटक ते म्हणजे कांद्याचे लागवड क्षेत्र आणि पावसाचा जो काही फटका आहे तर नाशिक आणि अहिल्यानगर भागामध्ये मान्सूनच्या सुरुवातीच्या ओढीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीपाची जी काही लागवड आहे ती 15 ते 20 दिवसांनी त्या ठिकाणी उशिरा झाली। तर कर्नाटकातील चित्रदुर्ग असेल, चल्लेकेरे भागामध्ये लागवड सामान्यतः तुलनेमध्ये 60% त्या ठिकाणी अडकलेली आहे। म्हणजे नवीन कांदा जो काही सप्टेंबरमध्ये दाखल होतो तोही यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो आणि हा पूर्ण जो काही भार आहे तो केवळ उन्हाळा कांद्यावरती त्या ठिकाणी असणार आहे। निर्यातीची आणि आंतरराष्ट्रीय बाजाराची परिस्थिती जर का आपण पाहिली तर जून महिन्यामध्ये सुमारे 1.5 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाला, परंतु सध्या गल्फचे जे काही खाडी देश आहेत मग यामध्ये त्या ठिकाणी कुवेत असेल, दुबई असेल, ओमान असेल, कतार असेल, हे जे श्रीलंकेचा जो काय बाजार आहे तो पाकिस्तानचा आणि चीनचा कांदा भारतापेक्षा स्वस्त दरामध्ये उपलब्ध असल्याने भारताच्या कांदा निर्यातीला थोडीशी त्या ठिकाणी मंदावली गेली आहे। त्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तुटवडा जाणू लागल्यास निर्यात धोरणांमध्ये संभाव्य बदल त्या ठिकाणी सरकार करेल अशी सध्याची परिस्थिती आहे। एकंदरीतच मागणी आणि पुरवठ्याचं गणित जर का आपण पाहिलं तर 15 ऑगस्टच्या नंतर देशामध्ये सण आणि उत्सवाचे दिवस त्या ठिकाणी सुरू होते। यामध्ये गणेशोत्सव असेल, नवरात्री असेल, दिवाळी असेल, या काळात हॉटेल आणि केटरिंग शिवाय घरगुती कांद्याची मागणी देखील 20 ते 30% वाढते। दुसरीकडे शेतकऱ्याच्या चाळीतील उन्हाळा कांद्याचा जो काही नैसर्गिक वजनातील घट आहे आणि सड आहे यामुळे बाजारामध्ये देखील कमी प्रमाणामध्ये कांदा हा दाखल होतो। पुरवठा हा मर्यादित असतो परंतु मागणी ही जास्त असते। हे अर्थशास्त्राचं सूत्र 15 ऑगस्ट नंतर त्या ठिकाणी लागू होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते। त्यामुळे 15 ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी तेजीमध्ये राहू शकतात असा अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे।
सुपर क्वालिटीचा जो काय कांदा आहे त्याला 2800 ते 3800 रुपयांच्या दरम्यान संभाव्य बाजारभाव मिळू शकतो. मध्यम आणि जो काय सॉर्टेड कांदा आहे त्याला 2000 ते 2800 रुपयापर्यंत दर मिळू शकतो. तर हलका आणि गोल्टीचा जो काय कांदा आहे त्याला 1200 ते 1800 रुपयापर्यंत दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो, असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, तर 15 ऑगस्ट नंतर कांद्याचे बाजारभाव घसरण्याची शक्यता फारच कमी आहे. नवीन खरीपाची जी काय आवक आहे ती आता लांबल्यामुळे चांगल्या प्रतीच्या उन्हाळा कांद्याला सुधारित आणि मजबूत दर मिळण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. तुमच्या भागामध्ये सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय, तुमच्याकडे अजून किती कांदा शिल्लक आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शेतीमालाचे अचूक आणि विश्लेषणात्मक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.